पाहणार आहोत आणि या विषयामध्ये आपण कवितेचे आकलन हे प्रकरण अभ्यासणार आहोत. मग कवितेचे आकलन म्हणजे नेमकं काय हे आधी आपण समजून घेऊया. आकलन म्हणजे काय? आकलन म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला दिलेली असेल आणि ती गोष्ट तुम्हाला कितपत ती गोष्ट समजलेली आहे म्हणजे त्याचं त्या कवितेचं आकलन किंवा त्या गोष्टीचं ते आकलन समजलं जातं. ठीक आहे. मग कवितेचं आकलन म्हणजे काय? तर कवितेचं आकलन म्हणजे तुम्हाला कविता दिली जाते आणि ती तुम्हाला कविता कितपत समजली त्याच्यावर तुम्ही प्रश्न किती सोडवू शकता म्हणजे त्या कवितेचं आकलन. परीक्षेला कवितेचं आकलन ह्याच्यावरती प्रश्न येतात. म्हणजेच काय? कविता दिली जाते त्याच्यावर काही प्रश्न विचारले जातात. अशा स्वरूपात ह्याच्यावरती प्रश्न असतात. मग कविता तुमच्या समोर असते, खाली प्रश्न असतात, परंतु हे कसे सोडवायचे, कविता कशी समजून घ्यायची ते आज आपण शिकणार आहोत. मग कविता ही ज्यावेळेस तुम्ही वाचायला घेता, परीक्षेमध्ये तुमच्या समोर आलेली असते, तुम्ही वाचायला घेता, त्यावेळेस ती वाचत असताना तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक ती वाचायची आहे आणि त्याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी लावायचा आहे. कवितेचा अर्थ हा अत्यंत महत्वाचा असतो, कारण की कविता ही अत्यंत थोडक्या शब्दात असते पण त्याचा अर्थ हा अत्यंत मोठा असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. मग तुम्हाला तो अर्थ लावण्यासाठी तुम्हाला काही शब्द संपत्तीची गरज पडते. समानार्थी शब्द असतील, वाक्प्रचार असतील, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल, अशा अनेक शब्द संपत्ती आहे जी तुम्हाला पीडीएफ भेटलेली आहे आमच्याकडून. ती पीडीएफ जर तुम्ही पाठ केली असेल शब्दसंपत्ती तर कवितेचा अर्थ लावायला तुम्हाला सोपं जाईल. मग नेमकी कविता कशी असते, कवितेवरील प्रश्न कसे पडतात ते आता आपण प्रत्यक्षातच पाहूया. ठीक आहे. तर बोर्डवरती मी एक कविता लिहिलेली आहे आणि ती कविता कशी आहे, ते कसे त्यावरती प्रश्न कसे सोडवायचे ते पाहूया आपण. मी कविता गातो आणि तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो. ठीक आहे. करीते का कधी खंत, करीते का कधी खंत सरिता, करीते का कधी खंत. रांगत लोळत दौडत घोळत, रांगत लोळत दौडत घोळत, कडे कपारी तुनी खळाळत. आक्रमिते निजपंथ, आक्रमिते निजपंथ. करोत कोणी अस्थि विसर्जन, करोत कोणी अस्थि विसर्जन. ताबुत किंवा देव गजानन, स्वागतशीर उदंत. मरुभूमीतून दफनभूमीतून, मरुभूमीतून दफनभूमीतून गात चालली एकच गायन, गात चालली एकच गायन. करू जग शोभिवंत, करू जग शोभिवंत. असो संत समजीवित आखुन, असो संत समजीवित आखुन. आसमंत ही करीत पावन, आसमंत ही करीत पावन. वरिते सिंधू अनंत, वरिते सिंधू अनंत. अशी ही कविता आहे. आणि या कवितेमध्ये पहा, सरिता म्हणजे नदी, पंथ म्हणजे वाट, आहे की नाही. कडेकपारी म्हणजे दरेखोरे असतात, त्याला कडेकपारी असं म्हणतात. आणि अस्थि विसर्जन, अस्थि विसर्जन म्हणजे जेव्हा मनुष्याला जाळलं जातं, जेव्हा मनुष्य हा मृत होतो आणि त्याचे शरीर ज्यावेळेस जाळलं जातं त्यावेळेस त्या शरीराची जी अस्थि असते, जी राख असते, त्याला अस्थि असं म्हणतात. ताबूत, ताबूत म्हणजे मुस्लिम धर्मामध्ये जो काही सण असतो त्यांचा, त्या दिवशी ते एक डोलारे उभे करतात, त्याला ताबूत असं म्हणतात आणि ते परत विसर्जन करतात, तो ताबूत. देव गजानन म्हणजे आपले गणपती ज्यावेळेस 10 दिवस बसतात ते देव गजानन यांचं विसर्जन आपण 10 दिवसांनी करतो ते. मरुभूमी, मरुभूमी म्हणजे कोणती भूमी? वाळवंट. आणि दहनभूमी म्हणजे काय? स्मशानभूमी. हे लक्षात ठेवायचं आहे. संत सम म्हणजे संत, म्हणजे संत महात्मे जे असतात ते संत. आणि सिंधू या ठिकाणी असे सिंधू अनंत अशा या ठिकाणी हा कवितेचा शेवट केलेला आहे, म्हणजे सागर. आता पहा कवितेचा अर्थ काय आहे. तर करीते का कधी खंत सरिता, करीते का कधी खंत म्हणजे ही कधीच आपलं दुखणं कधीच सांगत नाही, कधीच वाईट सांगत नाही. खंत कधीच म्हणजे कधीच आपल्याला काहीच वाईट सांगत नाही किंवा कुठलीही तक्रार कधीच करत नाही. सरिता म्हणजे कोण? नदी. नदी ही कुठलीच तक्रार करत नाही. रांगत लोळत दौडत घोळत, कडे कपारीतून खळाळत. आक्रमिते निजपंथ. आणि ही जी सरिता आहे म्हणजे जी नदी आहे ती रांगत लोळत दौडत घोळत ही डोंगरांच्या पर्वतांच्या कडेकपारीमधून खळाळत ते आपला मार्ग काढत असते. नदी कशी काय करते तर ही कडेकपारीमधून आपला मार्ग काढत रांगत लोळत दौडत आणि घोळत ही आपला मार्ग काढत असते.
करोत कोणी अस्थि विसर्जन, तिच्यामध्ये कोणी अस्थि विसर्जन करत असेल, कोणी ताबूतचं विसर्जन करत असेल, कोणी गणपती यांचं विसर्जन करत असेल, तर ही ती कधी वाईट मानून घेत नाही, सगळ्यांचं तिथं ते स्वागतच करत असते. मरुभूमीतून दफनभूमीतून गात चालली एकच गायन करू जग शोभिवंत. आणि तिला जगाला हे शोभिवंत करायचं आहे, सुजलाम सुफलाम बनवायचं आहे. ती जरी ती मरुभूमीतून जात असेल, वाळवंटातून जात असेल, दफनभूमीतून जात असेल, म्हणजे स्मशानभूमीच्या तिथून जात असेल, तरी सुद्धा ती गात चाललेली आहे आणि सर्व जगाला तिला शोभिवंत करायचं आहे. आणि या ठिकाणी असो संत समजीवित आखून आसमंत ही करीत पावन वरिते सिंधू अनंत. म्हणजे तिला उपमा कोणाची दिलेली आहे, तर संतांची उपमा ही नदीला दिलेली आहे. आणि ती सर्व जगाला, सर्व आकाशाला, जगाला ही पावन करत आहे नदी. आणि शेवटी कोणाला जाऊन मिळत आहे, तर सागराला ती शेवट जाऊन मिळते. अशी या कवितेचा अर्थ आहे. तर ह्या कवितेचा मी वाचले आहे, तुम्हाला त्याचा अर्थ सांगितला आहे. आता इथून पुढे आपल्याला पहिला प्रश्न पाहायचा आहे. पुढील प्रश्न, नदी आपला मार्ग कशी आक्रमित करते. याबद्दल पहिला प्रश्न काय आहे, नदी आपला मार्ग कशी आक्रमित करते, म्हणजे नदी आपला मार्ग कशी शोधते असं आहे, किंवा कुठल्या मार्गाने ती जाते असं आहे. मग पहिला पर्याय रांगत लोळत, दुसरा पर्याय आहे दौडत, तिसरा पर्याय आहे कडेकपारीतून आणि चौथा पर्याय आहे मरुभूमीतून. ठीक आहे. मग नदी आपला मार्ग कशी आक्रमित करते, तर पहा आक्रमित करणं हा शब्द इथे आहे, आक्रमित. ठीक आहे, इथे हा शब्द आहे आक्रमित. मग कशी करते, तर रांगत लोळत दौडत घोळत कडे कपाळीतून खळाळत आक्रमिते निज पंथ. पंथ म्हणजेच काय, तर पंथ म्हणजेच मार्ग, इथे शब्द दिलेला आहे. मग ती कशी करते, तर रांगत लोळत, दौडत घोळत आणि कडे कपाळीतून, अशा तीन. मग हा इथे आहे का, रांगत लोळत, हो आहे. दौडत आहे, कडे कपाळीतून आहे. मरुभूमीतून आहे का, तर नाहीये, मरुभूमीतून नाहीये. हे तीनही आहेत. ठीक आहे. मग पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 तीनही पर्याय अगदी योग्य आहेत. परंतु तसेच ते लिहायचे का, म्हणजे 3 पर्याय गोल करायचे का, नंबर 1, 2, 3, तर नाही. मग ते पर्यायासाठी खाली उत्तर त्यांनी दिलेले आहेत. केवळ 1 व 2 योग्य, केवळ 2 व 3 योग्य, केवळ 1 व 4 योग्य, केवळ 1, 2 व 3 योग्य. मग केवळ 1 व 2 योग्य, 1 व 2 योग्य आहेत, परंतु 3 पण योग्य आहेत, ते दिलं नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. केवळ 2 व 3 योग्य, 2 आणि 3 योग्य आहेत, ठीक आहे, पण 1 योग्य आहे 1, परंतु तो दिला नाही, म्हणून हा हे चुकीचा. जेवढे योग्य असतील तेवढे तिथे दिलेच पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. केवळ 1 व 4 योग्य, 1 आणि 4 योग्य, 1 योग्य आहे परंतु 4 योग्य नाहीये, म्हणून तिसरंही चुकीचं. पर्याय क्रमांक 4 केवळ 1, 2 व 3 योग्य, 1, 2 व 3 योग्य, अगदी बरोबर पर्याय आहे. म्हणून या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर आता आपण पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न आहे, नदी कोणाकोणाचे स्वागत करते. नदी कोणाकोणाचे स्वागत करते असा प्रश्न आहे. पहिला पर्याय सिंधू, सिंधूचे स्वागत करते. दुसरा पर्याय अस्थि विसर्जन, तिसरा पर्याय ताबूत आणि चौथा पर्याय आहे गणपती विसर्जन. असे 4 पर्याय दिले आहेत, परंतु तिथेच उत्तर आपला प्रश्न संपत नाही. त्याला पर्याय आहेत. पहिला पर्याय केवळ 2 योग्य, केवळ 1 व 3 योग्य, केवळ 2, 3 व 4 योग्य आणि चौथा पर्याय वरील सर्व योग्य, म्हणजे 4ही पर्याय योग्य. मग नदी कोणाकोणाचे स्वागत करते, तर स्वागत शब्द कुठे आहे, इथे स्वागतशील आहे. नदी कोणाकोणाचे स्वागत करते, मग नदी पहा अस्थि विसर्जन, ताबूत आणि देव गजानन. देव गजानन म्हणजेच काय, गणपती विसर्जन. म्हणजेच नदी कोणाकोणाचे स्वागत करते, अस्थि विसर्जन, ताबूत आणि गणपती विसर्जन. म्हणजे 2, 3 आणि 4 ह्यांचे नदी स्वागत करते. ठीक आहे. सिंधू, सिंधू म्हणजे ह्याचं इथे कुठे सिंधू अनंत, इथे नदी जाऊन मिळते, म्हणजे सागराला नदी जाऊन मिळते, हा इथं येत नाही, हा पर्याय. ठीक आहे. मग पर्याय क्रमांक 2, 3 व 4 हे बरोबर उत्तर आहे. मग ते पर्याय उत्तरामध्ये, पर्यायी जे उत्तर आहे त्यामध्ये ते कुठे येतात. पहिल्यामध्ये 2 योग्य, हो 2 योग्य आहे, परंतु 3 व 4 पण योग्य आहे, ते दिलेले नाहीत म्हणून ते चुकीचं आहे. दुसरा पर्याय केवळ 1 व 3 योग्य, 1 चुकीचं आहे, 3 बरोबर असून उपयोग नाही, कारण की 1 चुकीचं आहे. तिसरा आहे 2, 3 व 4 योग्य, अगदी बरोबर. तिसरा पर्याय या ठिकाणी आपला
योग्य उत्तर आहे. वरीलपैकी सर्व योग्य हे येत नाही, कारण की एक जो पर्याय आहे तो चुकीचा दिलेला आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे की पर्याय क्रमांक 3, केवळ 2, 3 व 4 योग्य असे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, नदी या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही ते सांगा. आता कोणता समानार्थी शब्द नाही ते सांगायचे म्हणजे 4 पर्याय दिले, त्यापैकी 3 पर्याय हे अगदी बरोबर आहेत आणि एकच पर्याय आहे तो चुकीचा आहे, हे लक्षात ठेवायचे. म्हणजे 3 जे शब्द आहेत ते नदीचे समानार्थी शब्द आहेत आणि एक आहे तो समानार्थी शब्द नाहीये. मग नदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ते पाहूया. पर्याय क्रमांक 1 पंथ, पर्याय क्रमांक 2 सरिता, पर्याय क्रमांक 3 तटिनी आणि पर्याय क्रमांक 4 तरंगिणी, असे 4 पर्याय दिले. पर्याय क्रमांक 4 तरंगिणी, हो हा नदीचा समानार्थी शब्द आहे तरंगिणी. पर्याय क्रमांक 3 तटिनी, हा देखील नदी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पर्याय क्रमांक 2 सरिता, हा देखील या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नदी या शब्दाचा. पर्याय क्रमांक 1 पंथ, हा नदी या शब्दाचा समानार्थी शब्द नाहीये. मग पंथ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, तर पंथ म्हणजे काय, वाट. पंथ म्हणजे काय, वाट, पथ. पंथ, पथ ह्या शब्दाचा काय होतं, वाट हा त्याचा समानार्थी शब्द येतो. मग अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे प्रश्न पाहिलेले आहेत. आणि हे प्रश्न पाहिल्यानंतर प्रश्न 3रा जो आहे तो नदी या शब्दाचा कोणता आहे, ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. कारण की कोणता शब्द समानार्थी नाही ते सांगा असं आपल्याला विचारलेलं आहे आणि हे 3ही समानार्थी शब्द आहेत. आणि कोणता आहे तर पर्याय क्रमांक 1 हा समानार्थी शब्द नाहीये, म्हणून उत्तर काय येतंय, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे हे उत्तर येत आहे. तर आता आपण पाहूया पुढील कविता, दुसरी कविता. मी कविता वाचतो, तुम्ही लक्ष देऊन ती कविता ऐका. पिलामुखी घास घालते चिमणी, पिलामुखी घास घालते चिमणी, चारा चोचीत आणुनी. पंख फुटे पावे तो, पंख फुटे पावे तो, ती माय भरविते परी. पंख फुटे पावे तो, ती माय भरविते परी. जाती मग पिले दुरी, जाती मग पिले दुरी. तुझे शैशव संपले, तुझे शैशव संपले, पंख फुटले तुलाही. विद्यादेवी तुला बाही, विद्यादेवी तुला बाही. उंच जाई, उंच जाई होई बाळा गुणशील विद्यावंत. उंच जाई होई बाळा गुणशील विद्यावंत. परिथांबकी, परिथांबकी राजसा, माझ्या अंकी जरा बैस. भरवू दे तुला घास, भरवू दे तुला घास. अशी ही कविता आहे. आता ही कविता मी वाचलेली आहे, तर ह्या कवितेचा नेमका अर्थ काय ते मी तुम्हाला सांगतो. लक्ष देऊन ऐका. पिलामुखी घास घालते चिमणी, चारा चोचीत आणुनी. ती चिमणी असते आणि तिला एक पिल्लू आहे. ती चिमणी, त्या पिल्लाची जी आई आहे चिमणी, ती आपल्या चोचीमध्ये ते अन्न गोळा करून आणते आणि ती आपल्या पिल्लाला ती घास घालते आहे, असा ह्याचा अर्थ आहे. पंख फुटे पावे तो, ती माय भरविते परी. जाती मग पिले दुरी. आणि ती आपल्या पिल्लाला जोपर्यंत पंख फुटत नाहीत, जोपर्यंत पंख फुटत नाहीत तोपर्यंत ती आपल्या पिल्लाला अन्न खायला घालते, त्याचं पालन पोषण करते आणि पंख फुटेपर्यंत ती तिला भरवत असते, असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जाती मग पिले दुरी, म्हणजेच ज्या वेळेस त्या पिल्लाला पंख फुटतात त्यावेळेस ते पिल्लू आईपासून दूर जातं, असं त्याचा अर्थ आहे. तुझे शैशव संपले, पंख फुटले तुलाही. विद्यादेवी तुला बाही. म्हणजेच तुझे शैशव संपले, पंख फुटले तुलाही. म्हणजे तुझं शैशव म्हणजे तुझं बालपण ते संपलेलं आहे आणि तुला पंख फुटले आहेत, म्हणजे तू मोठा झालेला आहेस, असं त्याचा अर्थ आहे. मग तू मोठा झाला म्हणजे तू शिक्षणासाठी आता बाहेर जाऊ शकतोस, म्हणजे तू अजून शिकण्यासाठी तू बाहेर जाऊ शकतोस. म्हणजे इथे जे माणसाच्या मुलाचं जे रूप असतं तेच रूप चिमणीच्या पिल्लाचं पण आहे, असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे माणसाचं आणि चिमणीचं हे एकसारखंच जीवन असतं बऱ्यापैकी, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे ते बाळ जे आहे, ते बाळपण जे आहे ते मोठं झाल्यानंतर काय घ्यायला जातं, तर शिक्षण घ्यायला बाहेर जातं, असं त्यांनी सांगितलेलं आहे. विद्यादेवी तुला बाही, म्हणजे शिक्षण घेण्यासाठी ते बाहेर जातं. उंच जाई, उंच जाई होई बाळा गुणशील विद्यावंत. बाळा तू उंच उंच जा, खूप मोठा हो,
तू तुझे गुण शील आणि विद्येने खूप मोठा हो. तुझे गुण जास्तीत जास्त चांगले असू दे, तू शीलवान हो, तू विद्यावंत हो, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. परिथांबकी राजसा माझ्या अंकी जरा बैस. परिथांबकी राजसा म्हणजे आई त्याच्या मुलाला म्हणते, अरे बाळा तू जरा थांब, माझ्या अंकी म्हणजे माझ्या मांडीवरती बस. तू जरा थांब, माझ्या मांडीवरती बस, जरा भरवू दे तुला घास आणि थांब माझ्या मांडीवरती बस आणि मला तुला घास भरवू दे, असं ती आई आपल्या पिल्लाला, आपल्या बाळाला म्हणते आहे. असा या कवितेचा अर्थ आहे. तर त्यावरती प्रश्न कसे विचारलेले आहेत, त्यामधील पहिला प्रश्न आपण घेऊया. बालपण या शब्दासाठी कवितेत कोणता शब्द आला आहे? पहा, बालपण या शब्दासाठी कवितेत कोणता शब्द आला आहे? बालपण इथे कुठे शब्द दिलेला नाहीये, परंतु ह्या शब्दाचा समानार्थी जो शब्द असतो तो इथे कुठेतरी आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 अंकी, पर्याय क्रमांक 2 चिमणी, पर्याय क्रमांक 3 शैशव, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही, म्हणजे हे तीनही याचे उत्तर येत नाही. ठीक आहे. मग बालपण या शब्दासाठी कवितेत कोणता शब्द आलेला आहे? तर अंकी हा शब्द, अंकी म्हणजे काय तर मांडी, अंकी म्हणजे काय मांडी. चिमणी, चिमणी म्हणजे चिमणी नावाचा एक पक्षी आहे चिमणी, ठीक आहे, तो पण येत नाही. शैशव, शैशव म्हणजे काय बालपण, शैशव म्हणजे काय बालपण, लक्षात ठेवायचंय. शैशवावस्था म्हणजे बालावस्था असं म्हणतात, म्हणून इथे ह्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे, म्हणून यापैकी हा पर्याय येतच नाही. म्हणून बालपण या शब्दासाठी कवितेत कोणता शब्द आलेला आहे? तर शैशव हा शब्द आलेला आहे. शैशव हा शब्द इथे आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 हे चुकीचे उत्तर आहेत. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं. तर आता वळूया पुढील प्रश्नाकडे. कवितेत बाळाची तुलना कोणाशी केली आहे? कवितेत बाळाची तुलना कोणाशी केली आहे? पहिला पर्याय विद्यादेवीशी, दुसरा पर्याय चिमणीच्या पिलाशी, तिसरा पर्याय आहे चिमणीशी, का चौथा पर्याय आहे माऊलीशी? पहा, मग विद्यादेवी, विद्यादेवी इथं आलेला आहे. विद्यादेवीशी तुलना केली का? तर नाही. विद्यादेवी म्हणजे विद्या शिकण्यासाठी, म्हणजे शिक्षणासाठी तो बाहेर जाणार आहे जेव्हा त्याला पंख फुटतील त्यावेळेस, म्हणून हे उत्तर येत नाही. चिमणीच्या पिलाशी, हो, चिमणीच्या पिलाशी बाळाची तुलना इथे केलेली आहे. कुणाशी केलेली आहे? चिमणीच्या पिलाशी, म्हणून दुसऱ्या नंबरचं जे उत्तर आहे ते अगदी योग्य उत्तर आहे. परंतु आपल्याला सर्व पर्याय पहावेच लागतात, हे लक्षात ठेवायचंय. उत्तर सापडलं म्हणून तिथेच ते सोडायचे नाही. पर्याय क्रमांक 3 चिमणीशी, चिमणीशी तुलना केलेली आहे का चिमणीच्या पिलाशी? तर चिमणीच्या पिलाशी त्या बाळाची तुलना केलेली आहे, चिमणीशी नाही. चिमणीशी आईची असते, चिमणी त्या चिमणीच्या पिलाची आई आहे, असं आहे. समजलं? हे तिसरं येत नाही. माऊलीशी, ह्याचं इथं कुठे वर्णन नाहीये, तरी पण माऊली हा शब्द आईच्या आईच्या समानार्थी शब्द म्हणून आपण घेत असतो, म्हणून हेही येत नाही. म्हणून कवितेत बाळाची तुलना कोणाशी केली आहे? तर कवितेत बाळाची तुलना चिमणीच्या पिलाशी केलेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणून पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 ही चुकीची उत्तर आहेत. पर्याय क्रमांक 2 हे अगदी योग्य उत्तर आहे. आता पर्याय क्रमांक 2 हे अगदी योग्य उत्तर आहे, परंतु त्याचे पर्याय दिलेले आहेत खाली, हे लक्षात ठेवायचे. पर्याय काय दिलेत? केवळ 4 योग्य, केवळ 3 योग्य, केवळ 2 योग्य आणि केवळ 1 योग्य. मग तुम्ही जर पर्याय क्रमांक 2 ला जर सर्कल केलं असतं तर उत्तरात पर्याय काय दिले त्यांनी? 3 योग्य, म्हणजे 3 योग्य आहे का? नाही, म्हणजे तुमचं उत्तर त्या ठिकाणी चुकलं असतं, हे लक्षात ठेवायचं. मग पर्याय क्रमांक 2 योग्य हा कुठे लिहिलाय? एक पर्याय 1 मध्ये लिहिलाय का? नाही, केवळ 4 योग्य लिहिले. 2 मध्ये 3 योग्य लिहिले, हा पण येत नाही. केवळ 2 योग्य, हा 2 योग्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अगदी योग्य उत्तर आहे. आणि 4 मध्ये 1 योग्य, हे पण येत नाही. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय येते? पर्याय क्रमांक 3 हे लक्षात ठेवायचंय. इथे दुसरा पर्याय योग्य असून उत्तरामध्ये ते 3 नंबरला उत्तर दिलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. त्यासाठी प्रश्न शेवटपर्यंत नीट वाचायचा आहे. नक्की प्रश्न कसा दिलेला आहे ते तुम्हाला समजेल. आता वळूया पुढील प्रश्नाकडे. खालीलपैकी कवितेत कोणाचा उल्लेख आला नाही? आता कविता तुम्ही वाचल्यानंतर त्याचा अर्थ लावल्यानंतर तुम्हाला समजत असेल की कवितेत नेमका कोणाचा उल्लेख आलेला आहे, किती पात्र आहेत कवितेमध्ये, हे पेन्सिलने कडे लिहून ठेवायचं असतं, मी तुम्हाला सांगितलेलं आहे.
ठीक आहे, मग तुम्हाला कळेलच असेल की कवितेत कोणाकोणाचा उल्लेख आलेला आहे, अर्थ लावला असेल तर. मग पहिला पर्याय चिमणी उल्लेख आलाय का, तुम्हाला माहिती आहे. बाळ याचा उल्लेख आलाय का, आईचा उल्लेख आलाय का, आणि देव या शब्दाचा उल्लेख आलाय आहे का. मग चिमणीचा उल्लेख आलाय का, हो आलेला आहे. बाळाचा उल्लेख आलेला आहे का, हो आलेला आहे. आईचा उल्लेख आलेला आहे का, हो बाळाची आई आहे ती चिमणीची, आहे का नाही, त्याचाही उल्लेख आहे. देव या शब्दाचा कुठे उल्लेख आहे का, तर नाही. म्हणून यापैकी कोणाचा उल्लेख आलेला नाही, तर देव या शब्दाचा ह्या कवितेमध्ये कोठेही उल्लेख आलेला नाही. म्हणून ह्याचा जे उत्तर आहे तिसऱ्या प्रश्नाचं ते आहे पर्याय क्रमांक 4, हे लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण 2 कविता पाहिलेल्या आहेत. कवितेच्या आगळ्या प्रकारामध्ये 2 कविता पाहिल्या, त्यामध्ये प्रश्न कसे विचारतात कवितेवरती ते पाहिलं. पर्याय 4 दिले जातात, त्याच्यामध्ये 4 उत्तरांचे पर्याय वेगळे असतात, हे पण लक्षात ठेवायचं आहे. कविता कशावरती आधारित आहे, कवितेमध्ये किती पात्र आहेत, किती पात्र नाही आहेत, कोणकोणते शब्द आहेत, कोणकोणते शब्द नाही आहेत, कशावरती कविता अवलंबून असते, हे सर्व काही कवितेमध्ये दिलेलं असतं. ते योग्य रीतीने वाचलं तर तुम्हाला समजेल. अशा पद्धतीने आपण इथे प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.